अशीच एक रँडमली आत्ता एक FLT दिली आणि पहिल्याच म्हणजे पहिले क्वेश्चनलापासून सुरुवात केलं तर पहिलेच आर्ट अँड कल्चर होतं. त्याचे वेगळेच ते मी पहिल्यांदाच त्या टर्म वाचल्या होत्या, मी नव्हत्या वाचल्या. मग तिथे थोडं हॅम्पर झालं, म्हटलं जाऊ द्या मागून सुरू करू. मागून करंटचे 2-3 वेगळेच होते. मग तिथं असे सगळे करून म्हणजे पुढून पण कॉन्फिडन्स गेला, मागून पण, आणि असे 10-15 क्वेश्चन हॅम्पर झाले. आणि मग मधले काही काही एकदम वन लाईनर वगैरे होते तर ते चुकले. तर एकतर लाईन म्हणजे सगळे 1 to 100 सरळ गेलं पाहिजे, फ्लिप बिप काही करायचं नाही, कारण की मध्ये मागून जेव्हा फ्लिप केलं तेव्हा सगळाच कॉन्फिडन्स लो झालं होतं की हे पण नाही जमत आहे, हे पण नाही जमत आहे. नाही, याच्यामध्ये मी म्हणेल प्रॉब्लेम काय आहे की हे काहीच सांगता येत नाही की तुम्ही कुठून स्टार्ट करताय. त्या दिवशी 4 सेट असतात, ते सगळं इंटरमिक्स्ड असतं. ते यार मग तो नशिबाचाच भाग आहे की आपल्याला आवडता विषय आपल्या पट्ट्यात आला, सुरुवात झाली. पण एक गोष्ट मी सांगेल की याच्यामध्ये की इझी क्वेश्चन्स विल कम, फक्त यू हॅव टू होल्ड युअर ग्राउंड. कधी ना काहीतरी इझी मध्ये सापडलेच असतील ना कुठेतरी इझी. सो माझं म्हणणं ते आहे की थोडं इझी क्वेश्चन्स विल कम, आणि त्यासाठी मग ही राऊंड मेथड आहे. सर म्हटलं पहिल्या राऊंडमध्ये वाचायचं, आलं ठीक आहे, नाही आलं सोडून द्या. पहिल्या राऊंडमध्ये 10 बरोबर आले जे आपण मार्क केले, याचा अर्थ आपला अभ्यास झाला नाही असं नाही आहे की मे बी क्वेश्चन पेपर टफ आहे. यू हॅव टू रेस्ट्रिक्ट युअर अटेम्प्ट. म्हणून राऊंड मेथड केली ना ही भीती जाईल. आणि ट्रस्ट मी, CSAT असू द्यात किंवा GS असू द्यात, इझी क्वेश्चन्स आर बाउंड टू कम. 100च्या 100 टफ असतील, मी म्हणतो कट ऑफ 20 लागेल. रिलेटिव्ह एक्झाम आहे ही, थोडी CSAT सारखं आहे ना की 66ची बाउंड्री क्रॉस करावीच लागेल असं. सो इझी क्वेश्चन्स आर बाउंड टू कम. इवन गेल्या वर्षीचाही पेपर बघा, 30 एक क्वेश्चन तर मग ते बऱ्यापैकी सॉल्व करता येतात, आणि त्याच्यावरती आणखी 10-15 झाले ते फास्ट पण होऊन जातं. युजली असं म्हणतात की म्हणजे डोंट टेक इट ऑन अ कन्फर्मेशन बेसिस, पण युजली असं म्हणतात की 40-30-30 म्हणजे 40 क्वेश्चन्स असे असतात की एव्हरेज कॅन्डिडेट सॉल्व करू शकतात. बरोबर, त्याचा अभ्यास आहे असा कॅन्डिडेट, ओके, आणि सॉल्व करू शकतो. म्हणजे मग त्याच्यात 40मध्ये काही इझी पण असतील, 40मध्ये काही इझी पण असतील, काही थोडेसे ॲनालिटिकल पण असतील, पण थोडासा विचार केला, कन्सेप्ट अप्लाय केल्या, काही ॲनालिसिस केलं की जमून जातील. असे 40 प्रश्न तरी असतात. उरलेले 30 असतात की 2मध्ये कन्फ्युजन आहे, थोडं स्ट्रेस करायचं आहे, आणि उरलेले 30 असे आहेत की जे मग नेक्स्ट लेवल आहे. त्या नेक्स्ट लेवलमध्ये आउट ऑफ 30 हाऊ मेनी यू आर सॉल्विंग. द प्रॉब्लेम इज तोच आहे ना, परत प्रॉब्लेम हाच आहे की आम्ही ती कॅटेगराईजच करत नाही आहे. प्रॉब्लेम तो आहे. म्हणून तुमचा हा प्रश्न आणि अगोदरचा प्रश्न सेमच आहे नव्हे. म्हणजे तुम्ही पहिल्या प्रश्नापासून बघायचा प्रयत्न केला आणि नंतर शेवटच्यापासून बघायचा प्रयत्न केला, बट यू आर नॉट कॅटेगरायझिंग अल्टिमेटली असं. सो ते कॅटेगराईज झालं पाहिजे. कारण नंतर तोच पेपर बघितला तर मग मला माहिती होतं ना की पहिले हे आणि मागून मधून सुरुवात केली, मग लगेच मार्क मग जमलं. हो, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल 40 प्रश्नही जमले तरी चालणार आहे ना. म्हणजे इफ यू आर सीइंग द कट ऑफ, किती प्रश्न पाहिजे तुम्हाला बरोबर येण्यासाठी, राईट? सो ते हे पण ॲनालिसिस करा.